गणेश वारगडे ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. मॅन फ्रॉम चंगळ्या. चल यस मॅचला सुरुवात होईल. चला थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका. एका बाजूला आपण पाहतोय ऋतिक पाटील, कमलेश पाटील आणि बॉलिंग मार्कवरती रब्बर का गब्बर रोहित बालेराव मैदानाच्या आतमध्ये किडनी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. इस मॅचला होते सुरुवात. महत्वपूर्ण मॅच. दोन्ही टीमला दिव्या लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल अंपाच्या माध्यमातून पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी स्ट्रेट उडवण्याचा प्रयत्न होता. दुसरा धावाचा प्रयत्न आणि यस यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात. क्या बात आहे. चित्त्याच्या वेगानं आणि हरिणाईंच्या चप्पळ आईनी या 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि सुरुवात इथे चांगली करत असताना या 2 धाव्याच्या मदतीनं संघाचा श्री गणेश होतोय. टीम बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडोली बी संघाचं. बॉलिंग मार्कवरती रोहित बालेराव. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. आतमध्ये आलेला बॉल परंतु थोडस चुकी घडत असताना यावेळेस आपण पाहतोय मोरेश्वर आहेत तिथे एस्टनच्या मागे. मोरेश्वर तरे बाईच्या स्वरूपात एक सिंगल एकवडली गेली आहे. 3 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती सुरू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग. कडे गेलेली संघ सातत्याने आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि एका बाजूला कल्याण डबलीचा संघ अर्थात चेंज द गेम वडोली बी. दोन्ही नामांकित संघ आमने सामने फाईट करतात. हो फुल केलंय. पॉवरफुल पॉवर पॅक बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. कमलेश पाटीलने केला पुल आणि बॉलला केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल ठोकलाय. हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने मी तर म्हणेन या स्कोर कार्डला संजीवनी दिली आहे. आणि या धावफलक जम पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. 9 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस देखील फाईन लेगला फटकाला जेव्हा पाहायला मिळतोय. अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन ए रो खेचून मारलाय आणि नाकावरती ठेचून ठोकलेला हा अजून एक षटकार. 6 धावा. कमलेश पाटील ऑन फायर. सध्याच्या घडीला कमलेश पाटीलची चर्चा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि या धावफलक जम पोहोचलाय 15 धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. एसटी रक्षका चेंडू विसावतोय. बॉलिंग मार्कवरती रोहित बालेराव आहे. कमबॅक करण्याची क्षमता आहे त्याला माहिती आहे. कारण की आयकॉन मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो देखील खेळलाय. फुलटॉस बॉल आहे. लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा कॉल आहे. काय घडतंय तू मे चालू आहे परंतु इथे बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. येस लोअर फुल टॉस होता. थोडंसं आपण पाहिलं तर अंडर द वेस्ट मला पाहायला मिळालं. येस रिव्ह्यू आपण घेतोय. अंपायर्स कॉल आहे. येस बिमरसाठी आपण चेक करूया. दूध का दूध पाणी का पाणी. थोडा फारसा बघूया. त्यांचे मुन्ना पठाण सर आहेत टेक्निकल रूम मध्ये. टेक्निकल क्लाइम वाहिनी. Is decision pending. इस बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेलेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. बरेचसे अफाट गर्दी. डिसिजन पेंडिंग आहे. अंडर द वेस्ट आहे का अबव द वेस्ट हे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग.
Yes, it is a fair delivery. फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच आपण पाहतोय 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतंय आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 1 कंप्लीटेड आहे आणि 18 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळालं. त्यामुळे आपण पाहिलं तर 2 षटकाराचा समावेश जरूर आहे. समीर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उसरी घेतलेला बॉल आणि येस इट इज अ वाईट बॉल. अंपायर्स कॉल आलाय. फाईट बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे. समीर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा. पुन्हा बॉल तयार. समीर बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळी कॅच ड्रॉप. पाठची रीडिंग एज होती. रोहित कडून ही चुकी घडली आहे आणि पण पाहिलं तर बॅटची रीडिंग एज संधी होती आणि ज्या वेळी आपण पाहतोय की कॅच ड्रॉप होते. जरा ग्लोव्ज आतमध्ये घेऊन जा. ज्याच्या वेळेस आपण पाहतोय कॅच ड्रॉप होते तेव्हा परिवर्तन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. सगळ्या बाजूला आपण जर विचार केला तर साई 11 कडे गेलेली संघ खेळतोय आणि 19 धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. समीर पुन्हा एकदा बॉल तयार. राईट हँड राउंड विकेट. नेक्स्ट बॉल. होल ऑफ करण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स. काय फटका आहे. लाजवाब फटका पाहायला मिळतोय आणि यावेळी सेट 9वा मिळाला. ते देखील आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने. काय पॉवर आहे. काय ताकद आहे मनगटामध्ये. कमलेश पाटील ब्रँड दाखवणारा वडोलीचा हा ठोकलेला षटकार. टोटल 9 धावा मिळेल म्हणजे 9वा इथे ऍड होईल स्कोर कार्डवरती. धावफलक पोहोचेल 28. 28 ऑन ए बोर्ड. 28 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. कमलेश पाटील लगेच परिवर्तन आपण पाहिलं. कॅच सोडली आणि त्यानंतर लगेच कमबॅक पलट फेर केला. जीवनदान मिळालंय यावेळेस क्रिकेटमध्ये. जीवनदान हे फार महाग ठरत असतं क्रिकेटमध्ये. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही. थोडासा का होईना कमबॅक झालाय. एक क्षमता आहे. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतो धावफलक स्थिरावलाय 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 2. नेक्स्ट बॉल. राईट हँड विकेट. होल ऑफ करण्याचा प्रयत्न. मिस स्वामिंग स्ट्रोक. उंचावर बॉल गेला. बॉल ट्रॅव्हल आहे हवेमध्ये. रोहितला पण पाहतोय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप सातत्याने बॅक टू बॅक दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे कमलेश पाटील याची. 2 धावा मिळतील आणि धावफलक पोहोचेल तब्बल 30 या धावसंख्येवरती. अजून एक जीवनदान मिळालंय. आता तरी म्हणत असतो की जीवनदान हे फार महाग असतं. संचित शेट मात्र देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेतात कारण की त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या पण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हो नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील ऑफ केलाय. स्वतः गोलंदाज आहेत. अजून एक जीवनदान. हो थोडेसे स्लिप झाले. थोडंसं सावकाश खेळा प्लीज विनंती आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे कारण की पावसाळी क्रिकेट म्हटलं तर सातत्याने चित्र पाहायला जरूर मिळतं. मगाशी देखील आपण पाहिलं जोवेली संघाच्या वतीनं रोहन खेळत होतं. थोडीशी दुखापत त्याला देखील झाली आहे. 2 धावा आणि 32 धावा धावफलकावरती. 32 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 32 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 जेव्हा सुरुवात होईल तेव्हा धमाकावर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत कमलेश पाटीलचा जर विचार केला 3 जीवनदान त्याला मिळालेत म्हणजे ते पलटफेर नक्कीच करेल. पुन्हा एकदा बॉल तयार. समीर फुल टॉस बॉल. त्याचा पहिला पलटफेर तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय आणि यावेळेस आपण पाहतोय तब्बल 9 धावा. 9वा. क्या बात आहे. आज चेंजचा गेम वडोली छक्का नाही तर 9च घेऊन आलेत की काय.
जो चक्का जातो तो थेट 9व्या वरती जाऊन पोहोचतोय. काय पॉवर आहे बॅटिंग मध्ये. येस 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि पाणी घेऊन जाऊ शकतात आपण लगेच. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. धावफलक पोहोचले तब्बल 41 धावसंख्येवरती, माफ करा 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन अ बोर्ड. 41 धावा, 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन अ बोर्ड. 2 षटक कंप्लीट झाले आणि षटक क्रमांक 3 घेऊन येतोय प्रदीप पांडेला. आपण पाहतोय पीपी. प्रदीप आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3. एक्केचाळीस धावफलकावरती आहेत. धमाका ओव्हर. बॉलिंग मार्क वरती प्रदीप. पीपी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक हाताळलं होतं, ते पण धमाका ओव्हर मध्ये. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय निर्णय आहे त्यापर्यंत पोहोचवा. चौकार आहे का षटकार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून शार्कास खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋतिक पाटील. प्रदीप बॉलिंग मार्कवरती. पीपी जसं उल्लेख मी मगाशीच घेतला की 3 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, परंतु आता पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. ओव्हर नंबर 3. धमाका ओव्हर चालू आहे आणि पहिल्याच बॉलवरती धमाका केलाय ऋतिक पाटील याने. आणि ऋतिक पाटीलचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 90 त्याच्या बॅटमधून येतात. नेक्स्ट बॉल बोलत यार. अजून एक देखील आपण पाहतोय. ओव्हरटेक कव्हर्स करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने बॅट फिरवली होती आणि स्लॉट करण्याचा प्रयत्न होता. फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. फ्लॅट षटकार खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉलची सांगता होत असताना ती क्षमता आहे कमबॅक करण्याची प्रदीप कडे. तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. नेक्स्ट बॉल हाफ टॅकर बॉल. पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक क्लास दाखवत असताना धमाका ओव्हर मध्ये धमाका करणारा, अजून एक ठोकलेला शंकमय करणारा ऋतिक पाटीलचा क्लास दाखवणारा षटकार. 6 क्या बात आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 53. 53 ऑन अ बोर्ड. हाफ सेंचुरी देखील कंप्लीट झाली टीमची. चेंज द गेम वडली बी या नावाची चर्चा सातत्याने का होते या मैदानावरती, त्याचं ज्वलंत उदाहरण मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. दोन्ही नाबाद खेळी केली होती या दोन्ही बॅट्समनने. त्याच प्रकारे आता देखील बॅटिंग करतात. 53 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय. टॉप क्लास बॅटिंग ऋतिक पाटील. अजून एक हलक्या हाताने आता त्याच दिशेने जणू काही रिप्ले फटका आपल्याला पाहायला मिळाला की काय. क्या बात आहे. अजून एक सेकंड इन ए रो. कालपासून ऋतिक पाटीलनी बॅट चार्जिंगला लावलेली की काय. अजून एक षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय तब्बल 59 या धावसंख्येवरती. 59 ऑन अ बोर्ड. तब्बल 59 धावा धावफलकावरती. काय मॅच चालू आहे. जो बॉल येतोय तो थेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडेच जातोय आणि अचानक एंट्री आपण पाहतोय म्हणजे वाईड कार्ड एंट्री. थेट लेट पण थेट अशी एंट्री. आज धनराज म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. यावेळेस कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि आतापर्यंत 18 धावा आले धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे आणि जर का हा बॉल वरती डॉट आला तरी देखील 36 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. बॉल यार. शेवटचा बॉल आहे. सुंदर अगदी माइंड गेम. चांगलं गेम. क्या बात आहे. आता आपण पाहतोय 19 धावा इथे धावफलकावरती आल्यात म्हणजे 38 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. म्हणजे जरी 6 षटकार आले असते तरी देखील 36 मिळाले असते, परंतु 2 बोनसच्या स्वरूपात या धावा मिळालेत की काय म्हणजे 38 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जम पोहोचेल तब्बल 79. 79 ऑन अ बोर्ड. तब्बल 3 षटकानंतर 79 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे.
100 पार होतील का ते देखील पाहणं गरजेचं राहील. संदीपच्या देखील चेहऱ्यावरती स्माईल आहे, कारण की त्यांचा संघ आहे. धनराज मात्र म्हटलं तर संपूर्ण वडोलीकरांचा संघ आणि त्याच नावाने संघ खेळतोय. वडोली म्हटलं तर सातत्याने चेंज द गेम वडोली. येस, फॅन बॅच देखील आपण पाहतोय अगदी थेट वेअर हाऊस मध्ये बसून पत्राच्या खाली किती पाऊस असू दे तरी देखील या स्पर्धेचा आढावा घेतात. आपली टीम आपला संघ खेळतोय. धनराज मात्रेचा संघ म्हणजे आपलाच संघ, त्याचप्रमाणे चेअरअप करतात त्या संघासाठी देखील. अजूनही 12 बॉल उर्वरित आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती समीर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. ओ बॅकच्या लीडिंग एज थोडं मानला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मेल. दुसरा धाब्याचा कॉल आहे का? आणि दुसरा धाब्याचा कॉल आहे. 2 धाबा देखील मिळतील. क्या बात आहे, कमालीची कामगिरी. काय बॅटिंग करतात ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील. पाटील कंपनी इन ऍक्शन मध्ये आहे सध्याच्या घडीला. बॉलिंग मार्कवरती समीर वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. धावांचा विचार केला तब्बल 81 धावा धावफलकावरती आहेत. 81 ऑन ए बोर्ड. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच चालू आहे. रोमांचक मॅच, रोमांचक थरार. नगरसेवक चषक 2025 चे थरार. ओ यावेळी बॅट रेडिंग ठो आणि हाय अँड हँडसम ह्यूज आलेला हा बिग हिट षटकार ऋतिक पाटील. फक्त आणि ऋतिक पाटील हेच नाव चर्चेत आहे. चेंज द गेम वडोली बी या नावाची चर्चा असंख्य आपण पाहतोय महाराष्ट्रभरात झाली आहे आणि सध्याच्या घडीला बदलापूरमध्ये ती चर्चा होतीये. नाफलजम पोहोचले तब्बल 87 धावा. हायएस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेतील ज्यांनी ठोकलाय. चेंज द गेम वडोली बी. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल ठरलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आता डॉट बॉलची सांगता झाली आहे. थोडस हवी शांतता. नक्कीच आपण पाहिलं तर ऋतिक पाटीलचा विचार केला. पेट्रोलबाई चषकाची देखील आठवण करून दिली. त्याच प्रकारे बॅटिंग सध्याच्या घडी चालू आहे, कारण की ज्या प्रकारे स्टँड होते त्या स्टँडच्या वरून अगदी मारण्याचे विक्रम केले होते. तोच कॅड ऋतिक पाटील सध्याच्या घडीला आहे. यावेळी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ फेस. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. एक षटकार जरूर आलाय, परंतु आता देखील आपण पाहतोय हे 2 डॉट बॉल आलेत. आणि त्याच नक्कीच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता ऋतिक पाटील. जे विक्रम ज्यांनी केलं होतं तोच खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. मैदानाच्या आतमध्ये बरेचसे विक्रम आहेत त्याच्या नावावरती. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात आपल्या नावावरती. हो, या वेळेस देखील थांबवण्याचं हे विक्रम मात्र समीरने केलाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर षटकार आणि तदनंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. टोटल 5 बॉल झालेत आणि धावफलक जम पोहोचलाय 87 धावसंख्येवरती. 87 धावांवरती थोडस स्कोर कार्ड थांबलंय. समीरचा जर विचार केला चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ यावेळेस ओव्हर द कव्हर्स आणि यावेळेस बिग हिट. अजून एक ओव्हर द कव्हर्स, OTT ओव्हर द टॉप ठोकलेला हा ह्यूज षटकार. 6 धावा. 6 धाव्याच्या मदतीने तब्बल धावफलक जम पोहोचला आता 93 ऑन ए बोर्ड. शेवटचं षटक अजून उर्वरित आहेत. या 6 बॉल मध्ये किती धावा बनतील? बॉलिंग मार्कवरती बोलवले आता इर्शादला. इर्शाद काय कमाल करेल ते देखील पाहणं गरजेचं राहील. आणि या ऋतिक पाटीलचा जर विचार केला बॅटिंग करत असताना 46 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावताना पाहायला मिळेल का ऋतिक पाटील ते देखील पाहणं गरजेचं राहील. आणि दुसऱ्या बाजूला कमलेश पाटीलच्या बॅटमधून 22 धावा आल्यात. अगदी टॉप क्लास बॅटिंग. दोनो बाई तबाई त्याच प्रकारे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये 22 ची खेळी कमलेश पाटीलने केली, तर दुसऱ्या बाजूने 18 बॉल आणि 46 धावांची खेळी केली आहे. टॉप क्लास बॅटिंग. आज मात्र हे 2 प्रश्नाचं उत्तर आहे, त्याचं उत्तर मिळतच नाहीये कुठल्याही गोलंदाजाला. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी आहे. इर्शाद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 5. पहिला बॉल कमलेश पाटील आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि
यावेळेस परतावं लागेल मैदानाच्या बाहेर कमलेश पाटील याला. धक्का क्रमांक पहिला लागलाय. बऱ्याच वेळानंतर चेंज द गेम वडोली बी या संघाला पहिला धक्का लागत असताना परतावं लागेल कमलेश पाटील याला. आणि न्यू बॅटर शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इनॅट नंबर 3 वरती शुभम पाटील. बॉलिंग मार्क वरती इर्शाद. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 वा पहिला बॉल चांगला टाकण्यात आला आणि अबाउट द सम्स बॉल ट्रॅव्हल एसटी रक्षक चेंडू विसावला. 46 धावा धाफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 46 धावा आतापर्यंत बनवल्यात. आणा फार गरजेचं राहील. अर्धशतक या स्पर्धेमध्ये होईल का? आजचा पहिला दिवस आहे. केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 2025. हो यावेळेस ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होतोय. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि 2 धावा देखील मिळतील. 48 धावा धाफलकावरती आहेत. वैयक्तिक खेळी करतोय ऋतिक पाटील. त्याच्या बॅटमधून 19 बॉल त्याने फेस केलेत आणि तब्बल 48 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बदलापूर रबर चॅम्पियनशिप 2025 चे तरार. पहिला दिवस ग्रामीण फॉर्मॅटचे हे सर्व संघ खेळतात. बॉल तयार. इर्शाद बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. संधी आहे आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील कंप्लीट झालाय. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि यावेळेस नगरसेवक चषक 2025 मध्ये आपलं अर्धशतक ज्यांनी झळकावलंय ऋतिक पाटील ठरलाय अर्धशतकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेमधील. यस ऋतिक पाटील एकदा बॅट दाखवायची आहे संपूर्ण प्रेक्षकांसाठी, संपूर्ण आयोजन कमिटीसाठी एकदा बॅट दाखवायची ऋतिक पाटील. यस जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत ऋतिक पाटीलसाठी मित्रांनो. का बॅटिंग केलेला जवाब बॅटिंग. चेंज द गेम वडोली बी या संघाचा ऋतिक पाटील ठरलाय संपूर्ण स्पर्धेतील पहिला खेळाडू. त्याच्या नावावरती नगरसेवक चषकाची हे पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलंय. का बॅटिंग केले ताबडतोड. जे गोलंदाज राहिले त्याला ताबडतोड उत्तर दिलंय या बॅटरने. इर्शाद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राइक एंडला शुभम पाटील. हो यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर बॉल बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. एसी रक्षा चेंडू हात यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. विसावलाय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना 98 ऑन ए बोर्ड. शेवटचे 2 बॉल 98 धावा देखील आहेत. 98 फुलटॉस बॉल यावेळेस लॉफ्ट केला ऑन साइडला. नटराज स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिलाय आणि या स्पर्धेमधील विक्रमी हाय स्कोर तब्बल 104 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. 100 देखील कंप्लीट झाले संपूर्ण टीमचे. चेंज द गेम वडोली बी हे नाव लौकिक झालंय आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेले हे सीझन त्यांनी देखील गाजवलंय. आता धनराजी मात्र यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल असेल. ते देखील खुश आहेत. शेवटचा बॉल. हो यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. इथे घडलंय काय? स्ट्राइक रोटेट होईल. व्हाईटचा बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद होतोय. धावफलक जम पोहोचेल 105 तब्बल 105 स्कोर कार्ड वरती. विक्रमी खेळी 5 ओव्हरची मॅच आहे आणि तब्बल 105 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ही विक्रमी खेळी तुम्हाला पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा कौतुक करावं लागेल करणजी धुळे यांचं, कारण की यांनी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्या समोर आणली. फुल करण्याचा प्रयत्न आज यावेळेस हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. जज करतात इर्शाद परंतु इथे 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न पाहावं लागेल आणि यावेळेस 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. टोटल धावफलक जम पोहोचेल 108 आणि 109 धाव्यांची आवश्यकता या धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये टीम बॅटिंग करत असताना साहिल 11 खडे गोलोली या संघाला येणारे 30 बॉल आणि तब्बल 109 धाव्यांची आवश्यकता आहे. 109 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण. काय बॅटिंग केली ऋतिक पाटीलने. नाबाद खेळी करत असताना पाहायला मिळालं ऋतिक पाटील. स्टार कास्ट खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये होत असते असं खेळाडू ऋतिक पाटील. कौतुक करावं लागेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर वैयक्तिक खेळी त्यांनी केली. किती 21 बॉल तब्बल 54 धावांची खेळी त्यांनी केली आहे.
नक्कीच. चला दुसरं सत्र चालू होतं, थोडंसं स्पीडअप करा. अजून यानंतर आपल्याला एक मॅच व्हायची आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला येस, दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतोय परिवर्तन मायक्रोफोनवरती आणि इन्व्हाइट करेन पुन्हा एकदा मायक्रोफोनवरची आमचे साथी समालोचक आणि व्हॉइस ऑफ कल्याण डंबेली ज्यांचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतो. गोड आणि बुलंद आवाज आमचे रोशनजी संते सरांचे इथे. ओटी कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच.